दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सिल्वर ओकवर शरद पवार यांची काल भेट घेतली। या भेटीमध्ये 23 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती आता समोर येत आहे। गटाने 23 जागांचा प्रस्ताव दिलाय। यामध्ये जळगाव, नाशिक, पालघर, ठाणे, कोल्हापूर, बुलढाणा, हातकणंगले, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, शिर्डी या जागांचा समावेश आहे। त्याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, वाशिम, मावळ, रायगड, रामटेक, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई आणि कल्याण डोंबिवली या जागांचा प्रस्ताव ठाकरे गटाने दिला आहे। तर आगामी लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीची जोरदार तयारी सध्या सुरू आहे। 7 मार्च पर्यंत विधानसभा निहाय तर 10 मार्च पर्यंत लोकसभा निहाय बैठका घ्या। महाविकास आघाडीकडून सर्वच घटक पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना या प्रकारचे एक पत्र देण्यात आलंय। त्यामुळे आता 10 मार्चला लोकसभा तर तत्पूर्वी विधानसभा निहाय महत्त्वाच्या बैठका महाविकास आघाडीकडून घेतल्या जातील।